मतदारांना प्रलोभन देण्यासाठी रेशन किटमध्ये प्रचार पत्रिका वाटप करण्यात आल्याचा आरोप पश्चिम नागपूरचे अपक्ष उमेदवार नरेंद्र जिचकार यांच्यावर करण्यात आलाय। मात्र या किट माझ्या नाहीत आणि त्याच्याशी माझा कुठलाही संबंध नाही असं स्पष्टीकरण देखील त्यांनी केलेलं आहे। या सगळ्या संदर्भात संवाद साधले आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। पश्चिम नागपूरचे अपक्ष उमेदवार नरेंद्र जिचकार जी आपल्यासोबत आहे। भाऊ, काय सांगाल, मतदारांना प्रलोभन देण्यासाठी तुम्ही रेशन किटच्या माध्यमातून त्यामध्ये तुमचं प्रचार पत्रिका जे आहे ते वाटप करता असा आरोप जो आहे तो तुमच्यावरती होत आहे आणि निवडणूक आयोगाने याची दखल घेतली। मी किंवा माझे कार्यकर्ते अशी कोणची किट समजा वितरित करण्यात समजा सापडले असते ती गोष्ट वेगळी झाली असती। आज मी अशा पद्धतीच्या किट ह्या कोविडच्या काळात बऱ्याचशा गरजू लोकांना दिला, हे सगळ्यांना माहीत आहे। पण आज मी ज्यावेळेस निवडणूक रणांगणात लढत आहे, मी का बरं आचारसंहितेचं उल्लंघन करणार आहे? आणि ह्या ज्या किट आहे ह्या किट वेगळ्या आहे, माझी पॅम्पलेट त्याच्यावर ठेवून त्याचे फोटो व्हायरल करत आहे। तर कुठंतरी हा एक किळसवाना हास्यास्पद प्रकार माझ्या राजकीय विरोधकांना होत आहे आणि खऱ्या अर्थानं ज्यावेळेस याचा तपास होईल त्यावेळेस हे सगळं निष्पन्न होईल। मी यापूर्वी गोरगरीब आणि गरजू लोकांना जे ते किट वाटप केलेलं आहे, मात्र सध्याला आचारसंहितेशी मी बांधील असल्यामुळे मी असे काही प्रकार आचारसंहिता भंग करण्यासारखे करणार नाही आणि ह्या किटची माझा संबंध नसल्याचं या ठिकाणी स्पष्टीकरण नरेंद्र जिचकार यांनी दिलं आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।